दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी. दोन्ही साईड आहे. पहिले प्रत्येक एक एक मॅच दोन्ही साईड होईल आणि त्यानंतर मात्र पहिला आपण हॅलो हॅलो. पहिलाच क्रॉस द लाईन खेळला फटका. चौकारने मात्र स्वागत केले जाते. गोलंदाज पाहतोय आपण कोण गोलंदाज. गोलंदाज विजय आणि त्याचं मात्र चौकाराने स्वागत केलं. ज्ञानेश्वर ना. ज्ञानेश्वरच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि चौकार मात्र श्री गणेश केला जातोय. चांगली सुरुवात मानावं लागेल. 4 षटकांचा सामना पाहतोय आपण आणि 4 षटकामध्ये 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. नक्कीच त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर एक निर्दाचोंची सांगता होते. इथं पाहतो आपण इथं पाहिलं गेलं पॉवर प्लेचं षटक हातोलते मात्र विजय. धापलकरती धावा लागल्यात. 5 बिनबाद 5 अशी धावसंख्या पाहतो आपण पळसाई पळदरे या टीमची. आणि तो पुन्हा मात्र क्रॉस केलेला फटका पाहूया. इथं फटका फसलाय. शतरक्षक जेच करतोय आणि इथं मोठा विकेट मात्र मानावं लागेल. पळसाई पळदर या टीमला पहिला आदरा बसतोय ज्ञानेश्वर यांच्या स्वरूपामध्ये. डीजे मास्तरला सुवर्ण संधी.
इथं पाहिलं गेलं तर पळसाई पळदरी या टीमचे धावसंख्या पाहतोय आपण धाव फलकावरती. मात्र गॅपमध्ये, परंतु इथं थोडासा पाहिलं तर नक्कीच कुठंतरी इथं चेंडू मात्र नशिबाने मात्र अडला गेलाय. आता हा चौकार होता. पाहिलं गेलं तर पळसाई पळदरी टीममध्ये अजून फलंदाजीचं भरणं खूप आहे. हा खूप उंची पंच नक्कीच तरी आपण जाणतोय रिओ घेतला इथे. आणि सोर चेंडू आहे, अति अति उसळी, त्यामुळे वन बाउन्स असेल आणि सोर चेंडूही असेल. वाईट दिलेला आहे ते थर्ड अंपायरनी. एक धाव ॲड करायचे स्कोरर. अति उंची होती आणि वन बाउन्स दिलेला आहे, तर आपण पंच लक्ष द्यायचं आहे. दुसरा वन बाउन्स पडला तर नो घोषित करू शकता आपण. तर चांगला फटका गॅपमध्ये चेंडू, त्या दिशेला मात्र प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट झाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि इथं दोन धावा सुद्धा कंप्लीट झालेत. हा मोठा फटका, वरून त्या दिशेला क्षेत्ररक्षक दर्शन कुठलीही चुकी करत नाहीये आणि इथं मात्र दुसरा फलंदाज बाद होईल. आणि पण पाहिलं गेलं तर आपण सर्व टीमला सूचना देतोय की विकेटवरती सुद्धा मात्र आपले सुपर एटमध्ये जाण्याचा चान्स जास्त आहेत. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर योगेश इलेन मोहिली या टीमचे 8 विकेट गेलेत. 2 सामना जिंकलेला आहे. आई केलंबा माता यांनी 2 सामने जिंकलेले आहेत, 10 विकेट. संतोष इलेवन डोलेवली यांनी 2 सामने जिंकले आहेत, 10 विकेट. आणि आई एकविरा संजय नगर यांनी 2 सामने जिंकलेले आहेत, 6 विकेट. आणि अजून एक सामना बाकी असेल तो मात्र रविवारी खेळवण्यात येईल. तर आपण विकेटवरतीही लक्ष देऊन खेळणं गरजेचं आहे. नंतर आम्हाला सांगू नका की आम्ही सूचना दिली नाही म्हणून. इथं पाहिलं गेलं DN पवार हे मात्र या स्पर्धेमध्ये समालोचनच्या भूमिकेमध्ये दिसतील आपल्याला. कामानिमित्त थोडं उशीर होईल त्यांना यायला, त्यामुळं तोपर्यंत आपण इथं सांभाळतोय. दरम्यान जाऊया मॅचकडे. हा चांगला फटका वाहूया त्या दिशेला. माझा क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु इथं चेंडू शर्यतीमध्ये जिंकतोय आणि चेंडू सीमारेषेबाहेर 4. हा चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय चौकाराच्या मदतीनं 15 या अंकावरती. आणि तर रिव्हर्स अटेंड केलाय प्रवीण सावळा ना, प्रवीण सावळा झुगरेवाडी. अतिशय मात्र जबरदस्त फलंदाज आहे. ओपनिंग फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये रवाना झालाय. 4थ्या क्रमांकावरती पाहतो आपण नागेश ना, नागेश. नक्कीच प्रवीण झुगळा प्रवीण सावळा हे मात्र झुगरेवाडीचे खेळाडू आणि नागेश सुगडा मात्र मेन फ्रॉम पळसदरी. संजयनगर नाईटमध्ये एक मोठ्या लॉसमध्ये पाहायला मिळतील आपल्याला पळसदरी नागेश हे खेळताना. 12 तारखेपासून याच मैदानावरती नाईट शृंखलेचे आयोजन आहे. तर दत्ता डोंगरे साहेब आम्हाला तिथून येताना दिसत आहेत. नक्कीच त्यांचे आयोजकांच्या वतीने कर्जत खालापूर
आदिवासी प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत केले जाते. गोलंदाज मार्गावरती सूरज. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक तिसरे घेऊन येतात. स्वतः मात्र आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण त्यांना. मेन फॉर्म खानावले, खालापूर तालुक्यातील हा खेळाडू. डोंगरे साहेब या आपण स्टेजमध्ये येऊन विराजमान व्हायचंय. आणि इथं पाहायला गेलं तर बॅटची एज लागली होती, परंतु ओके चला. पंचांनी नो घोषित केलाय. पाय पुढे गेला असा परत झूम करायचंय. नक्कीच गुड डिसिजन. नो बॉल आहे, फ्री हिट असेल. आणि रिव्ह संपलेला आहे आपला. प्रत्येक टीमला एक रिव्ह होता आणि यानंतर पंच रिव्ह घेतील. आपण जर अपील केली तर पंच रिव्ह मात्र कंटिन्यू राहील. ते मात्र क्रॉस केलेला फटका. त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू उचलणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नामध्ये पाहूया इथं धोक्याची घंटा, परंतु चांगली रन विकेट मानावं लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि इथं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. इथं मोठे फटके येणं गरजेचं आहे. पाहिलं गेलं तर कालच्या दिवसात 60-60 धावा सुद्धा मात्र इथं मात्र सहजरित्या चेस होता होत्या म्हटलं इथं होत होत्या. 23 धावा धापलकावरती. तिसरे षटक प्रगतीपथावर चालू असताना आणि हा फटका चांगला आणि क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं. जबरदस्त झेल मात्र अरुण हा खेळाडू मात्र नक्कीच मेन फॉर्म मुरकुटवाडी एक जबरदस्त खेळाडू आहे. तिसरा विकेट इथं पाहायला गेलं अजूनही फलंदाजाचं मोठं भरणं आहे ते मात्र पळसाय पळत दरीमध्ये, परंतु ओपनिंग फलंदाजांनी मात्र चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. अजूनही एकही षटकार मात्र पाहायला मिळाला नाहीये. अजून रोशन आहे, योगेश आहे, धनंजय आहेत, कारण बरेच फलंदाजीचं भरणं आहे पळसाय पळदर टीम मध्ये.
आणि हा गॅप मध्ये चेंडू, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया इथं. 4 विकेट मात्र इथं गमावलेत ते मात्र पळसाय पळदर या टीमने. इथे मात्र सौर चेंडू घोषित केलेत. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. एका धावाच्या मदतीने धावसंख्या 25 अंकावरती. नागेशला मात्र आपले हात खोलावे लागतील. आणि स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका, त्या दिशेला मात्र थोडंसं आउटकिट खराब आणि क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला भेटतंय. इथं 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि 3 धावा कंप्लीट. 3 धावाच्या मदतीने मात्र 28 धावा दापलकावरती आल्यात. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पाहूया शेवटच्या षटकामध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारतील ते मात्र पळसाय पळदरी टीम. पाहिलं गेलं तर साळोकर टीमकडून पाहायला गेलं तर रोशन एक जबरदस्त फलंदाज आहे. त्यानंतर नागेश पळसाय पळदरी टीमकडून 28 धावा. हॅलो, इथे मात्र अप साईडला हलकासा पुश केला आहे. इथं पाहिले गेलं तर एका धावाच्या मदतीने धावसंख्या 29 अंकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं. त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. हार्दिक पुन्हा मात्र ऑफ साईडला कलेक्ट केलाय चेंडूला. पाहूया दुसरी धावेसाठी प्रयत्न होईल आणि 2 धावा मात्र सहज कंप्लीट झाल्यात.
31 ना, 31 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना पाहतोय आपण. हार्दिक गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. कुठे मात्र अजून षटकार आलेला नाही आहे. रोशनला मात्र एखादा षटकार खेचावा लागेल. दोन धावा, पुन्हा 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. सह्याद्री वायरेस ह्या टीमचे खेळाडू आले असतील तर या आपले संघ मालक इथं आपली वाट बघतायत. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. स्टेट ऑन ग्राउंड रोशनच्या बॅटमधून हा चौकार येतोय. क्लास आहे, हा क्लास आहे रोशनमध्ये. पाहिलं गेलं ना, हा ओपनिंगचा फलंदाज आहे. तुम्ही कुठेतरी त्याला मागे ठेवले. पाहिलं गेलं तर साळोख टीम आत्ता नक्कीच तिन्ही टीम आहेत, परंतु तिन्ही टीममध्ये नाही, परंतु ओपनमध्ये हा खेळाडू खेळतोय. ओपनमध्ये त्याचा सराव आहे. कारण जी गावची टीम आहे ओपनची, त्या टीममध्ये मात्र हे खेळाडू मात्र खेळतायत. आत्ताच झालं मुकपे इथे, तिथे मात्र क्वालिफाय सुद्धा झाले होते ते बघा. आणि पुन्हा मात्र इथं दुसरी धाग्यांचा प्रयत्न होणार आहे का? आणि थोडंसं शतरक्षक इथं मात्र चुकी करतोय. 2 धावा आता कंप्लीट झाल्यात. पुन्हा मात्र किती झाले? 41 धावा. धावांची जी गरज होती ती धावा इथं आलेल्या आहेत. 42 धावांचे आव्हान मात्र असेल नावडे 11 टीम समोर. नेक्स्ट मॅच खुशी 11 वैजनाथ, दोस्ती 11 मुरकुटवाडी. दोन्ही टीमचे कर्णधार आणि आपले फी मात्र जमा करायचे. प्रोफेशनल पंच उमेश भोईर. चला आपण पंचाच्या भूमिकेमध्ये रवाना व्हायचं मैदानामध्ये.
इथं पहिला हादरा बसतोय अरुण यांच्या स्वरूपामध्ये. प्रेमिलन नामदे टीमला वन डाऊनसाठी मैदानामध्ये रवाना झालाय दिलीप. आता पाहिलं गेलं तर ही खानवले टीमची दोन्ही ओपनिंग जोडी ती मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. सूरज आणि दिलीप दोन्ही आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. एकाच टीममधून खेळणारे हे खेळाडू. खानावले खालापूर खानाव. तर मात्र हलकासा पुश केलाय. इथं वेळेवर मात्र सावरलंय दिलीपने. जाणतो इथं विकेट महत्वाचे आहेत. पाहिले गेलं तर पॉवर प्लेचं षटक हातोलते मात्र ज्ञानेश्वर मेन फ्रॉम कळंबोली आयकॉनच्या भूमिकेमध्ये पळसाई पळत या टीमकडून खेळताना पाहतोय. कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरे यामध्ये पाहतोय आपण. आणि हा झेल होता परंतु कुठंतरी झेल जमला दाण झालाय. 2 धावा इथं कंप्लीट. दोन धावणे मात्र श्री गणेशा होतोय. प्रेमिलन नामदे टीमची 2 धावसंख्या. इथं चेंडूने उंची घेतले आणि काय झेल टिपलाय अप्रतिम. रोशन मेनफॉर्म साळोख जबरदस्त. कॅच कोणी घेतली? मंगेश निगा. नक्कीच चांगली झेल टिपले मंगेशाने. हा झेल टिपणं मात्र महत्वाचं आहे. जेव्हा आपण लो स्कोरिंग मॅच खेळतो तेव्हा जास्तीत जास्त गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र साथ देणं गरजेचं आहे. इथे एक क्लासिक फलंदाज मैदानामध्ये दिलीप यांच्या पारीचा अंत होतोय. आवाज कमी जातोय, थोडासा आवाज करायचा आहे. यानंतरचा होणारा सामना मी विनंती करतो खुशी टीमचा कर्णधार आणि दोस्ती मुरकीडवाडी टीमचा कर्णधार. ऑफसाईडला हलकासा कट केलाय चेंडूला. एक धाव मात्र नाही ना, धाव नाही घेतली ना पंच. षटक क्रमांक पहिले संपुटात आले. चांगलं षटक मित्र हाताळण्यात आलं. मात्र पाहिले गेलं तर ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून फक्त 2 धावांनी रोखले मात्र ज्ञानेश्वर याने. चांगली गोलंदाजी. इथं 42 धावांचे आव्हान आहे ते मात्र प्ले मिळवून नामदे टीम समोर. आता येणारे 18 चेंडू आणि पाहिलं गेलं तर 40 धावांची गरज असेल विजयासाठी. खुशी टीमचा कर्णधार इथं आलेला आहे. मी विनंती करतोय दोस्ती मुरकुटवाडी.
जबरदस्त इथे झेल पाहायला मिळते. आपण नागेश उघडा एक जबरदस्त खेळाडू पळदरी टीम कडून हा खेळणारा आज मात्र कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये पळसाई पळदर या टीम कडून खेळताना पाहतोय आपण. आणि आपला निर्णय फेकी करण्यात आलाय नागेश यांच्याकडून आणि पहिल्याच चेंडू मात्र सर फेकी काय फेकीचा आक्षेप आहे. ठीक आहे, चेक केला जाईल लाईव्ह मध्ये. पुढचा चेंडू फेअर डिलिव्हरी. जबरदस्त ह्या लॉस मध्ये टीम पाहायला मिळते. आपले पळसाई पळदरी चांगली सुरुवात आणि इथं मात्र क्रॉस ते खेळलेला फटका त्या दिशेला क्षेत्ररक्षक चैनात गणेश. प्रत्येक प्रत्येक टीम मधला ओपनर फलंदाज घेतलेला आहे सुरेश धोत्रे. एक जबरदस्त टीम बांधणी केलेली आहे. सूरज पाहूया, आपल्या टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडले आणि हा क्रॉस खेळला फटका चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले.
10 या अंकावरती अजूनही 32 धाब्यांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. पाहिलं गेलं तर होऊ शकतात इथे, कारण काल प्रशांतची फलंदाजी, प्रल्हादची फलंदाजी, अजय भस्मा यांची फलंदाजी पाहिली. एक जबरदस्त आणि मयूर वागचौरे जबरदस्त फॉर्ममध्ये. काय फटकेबाजी कालच्या दिवसामध्ये 60-60 रन इथं चेस केले गेले होते. धापले जाऊन पोहोचले एका धावच्या मदतीनं 11 या अंकावरती. प्रेमिलेन नावंडे या टीमची धावसंख्या. तर मात्र मला पाहिलं गेलं तर आडुशी टीमचा रोहन एक हिटर फलंदाज, याला कुठेतरी आपण ओपनिंगची संधी देणं गरजेचं होतं. कुठेतरी संघमालक यांनी थोडंसं हा निर्णय चुकीचा वाटला, कारण एक मातबदार फलंदाज. नक्कीच पंचांनी तर दंडित केले. स्वर्ष चेंडू घोषित केला. अवंतर धावसंख्येमध्ये भर होईल. पाहिलं गेलं तर आडोशी टीमच्या एका हाती आपला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवणारा रोहन अजूनही मैदानामध्ये रवाना झालेला नाहीये. आऊट झाले का? आऊट झाले का? किती विकेट गेले? हॅलो. नक्कीच इथे मात्र कशाळे विभागचे अध्यक्ष उत्तम पादीर साहेब यांच्याकडून मात्र सर्व कर्जत खालापूर आदिवासी प्रीमियर लीगच्या खेळाडूंसाठी शुभेच्छा आल्यात. आणि खास करून मात्र झुगरेवाडीचे प्रवीण सावळा यांच्यासाठी सुद्धा मात्र शुभेच्छा आल्यात. आणि हा जबरदस्त फटका षटकार, या षटकारांची गरज होती पहिलेच. आता खूप नक्कीच विजयांच्या पारीचा अंत होतोय. आता विकेट कितवा गेलाय? 5 ना,
5 विकेट गमावले तिथे मात्र. मॅच लवकर लवकर होणं गरजेचं आहे. यानंतर पळसाय पळतदरी आपला दुसरा सामना लगेच आहे. सत्रक्षण स्वीकारले दोस्ती 11 मिरकुटवाडी या टीमने. आणि हा 7वा विकेट गमावलाय. विकेटवरती सुद्धा मॅच आहे. येणाऱ्या 3 मॅच आपल्याला कंटिन्यू जिंकायचे आहेत. ह्या उद्देशाने खेळणं गरजेचं आहे. 2 जिंकल्या तरी विकेटवरती मॅच असेल.